संदर्भात काही युवकांना रोजगाराची गरज आहे आणि या संदर्भात बरेच पोरं गल्लीबोळात रिकामी बसलेले आहेत. टॅलेंट आहे कोल्हापुरात, पण रोजगार मिळत नाही. या माध्यमातून आपण काय करणार नेमकं? बघा, माझे चांगले संबंध उद्योजकांशी आहेत आणि तसं माझं बोलणं पण झालेलं आहे. आता बघताय की युवा पिढी ही वाईट व्यसनाधीन लागलेलं आहे. दारू, गुटखा, नोकरीला नाही. तर आम्ही निवडून आल्यानंतर आम्ही एक असं वचन देतो की रोजगार जे आहेत युवा पिढीला ते आम्ही प्रथम उपलब्ध करून देणार आहे. युवा पिढी बर्बाद होऊ नये त्याच्याकडे आमचं लक्ष असणार आहे. म्हणजे कट्टा संस्कृती बंद झाली पाहिजे इथं म्हणायचं. बरोबर, कट्टा संस्कृती ही बंद झाली पाहिजे आणि युवक हा देशाचा आपला केंद्रबिंदू आहे. त्यामुळे युवकालाही रोजगार मिळालाच पाहिजे. ओके. ते लोकांकडून उद्धवसाहेब ठाकरे पक्षाने तुमचा विश्वास देखील ठेवला आहे, काय सांगशील? सर्वप्रथम मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमचे संपर्क प्रमुख अरुबाई दुधोळकर असतील, विनायक राऊत असतील, आमदार सुनील प्रभू असतील आणि आमचे कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले व शहर प्रमुख सुनील मोदी यांनी माझ्यावर एका सामान्य निष्ठावंत कार्यकर्त्याच्या घरी जे उमेदवारी दिली त्याबद्दल मी प्रथम त्यांचं आभार व्यक्त करतो. आम्हाला लोकांमधून जो वाढता प्रतिसाद मिळतो, लोक आमच्यावर विश्वास ठेवतील असं आम्हाला वाटते आणि 16 तारखेला आमच्याकडून निकाल देतील एवढी मी इच्छा पूर्ण